श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप 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 स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. स्वामींची कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपल्या मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरला हा एकादशी आलेला आहे. नेमके उद्यापनाच्या दिवशीच आपल्या एकादशी आलेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना बरेच असे प्रश्न पडलेले आहेत. शेवटी माणूस आहे, प्रश्न तर पडणारच, पण त्याचंच उत्तर म्हणून त्या दिवशी एकादशी आहे तर उद्यापन चालतं का घालायला, किंवा उद्यापन घातलं तरी पण आपण नैवेद्य काय दाखवायचा काय नाही, किंवा असंच आहे का तसंच आहे का, असे बरेचसे कितीतरी प्रश्न हे बऱ्याच महिलांना पडलेले आहे. तर त्यावरच त्या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणून आपण आज हा व्हिडिओ केलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने मिळतील. तरी जरी तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील विचारू शकता. मी तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की देईन. तर हे बघा, त्या दिवशी 26 डिसेंबरला ही एकादशी जरी असली तरी देखील तुम्ही जर एकादशीचा उपवास पकडत नसाल तर तुम्ही उद्यापन घालू शकता. हे बघा, मी स्पष्ट बोलते, तुम्ही जर एकादशीचा उपवास तुम्ही जर पकडत नसाल तर तुम्ही हे उद्यापन घालू शकता मार्गशीर्ष गुरुवारचं. पण जर का तुम्ही उपवास पकडत असाल एकादशीचा तर आपण दोन उपवास एकत्र नाही करू शकत. कारण एकादशीचा हा उपवास दोन्ही वेळेचा असतो. आपल्याला तो डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो, आणि मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास आपला हा अर्धाच दिवस असतो, म्हणजे फक्त सकाळचाच असतो. संध्याकाळी आपण तो सोडून टाकत असतो. म्हणून आपल्याला हे दोन्ही उपवास एकत्र नाही पकडता येणार. म्हणून आपण हे उद्यापन, तुम्ही जर उपवास पकडत असाल एकादशीचा तर तुम्ही हे उद्यापन करू शकणार नाही. पण जर तुम्ही उपवास पकडत नसाल, जर तुम्ही एकादशीचा उपवास तुम्ही पकडत नाही आहे तर तुम्ही हे उद्यापन नक्की करू शकता. तर हे बघा, तरी पण बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की आमचा पहिला गुरुवार गेला आहे, किंवा दुसरा गुरुवार गेला, तिसरा गुरुवार गेला, तर मग आम्ही करू का वगैरे. तर हे बघा, त्याचं उत्तर म्हणजे तुम्ही तुमच्या मनानुसार तसं करू शकता. हे बघा, तुम्हाला करायचं तर तुम्ही नक्की करू शकता. पण जर तुमच्या मनामध्ये डाऊट असेलच की नाही आणि माझा एक गुरुवार गेला, मग माझी सेवा एक गुरुवारची कमी झाली, तर मी अजून एक गुरुवार पकडणार आहे, तर तसं देखील तुम्ही करू शकता. त्यामध्ये काहीही हरकत नाही. हे बघा, काही ठिकाणी असा नियम आहे की मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे आपण मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारीच, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातच केलं पाहिजे, असा काही ठिकाणी नियम आहे. पण काही ठिकाणी तसा नियम नाही आहे. काही ठिकाणी असं आहे की तुमचा एक गुरुवार गेला आहे तर तुम्ही पुढचा एक गुरुवार वाढून घ्या, म्हणजे पौष महिन्याचा एक गुरुवार तुम्ही करू शकता, किंवा तुमचे 2 गुरुवार गेले तर तुम्ही पौष महिन्याचे 2 गुरुवार वाढून घ्या, असं देखील काही ठिकाणी चालतं. तर तुमच्याकडे जे काही पद्धत असेल ती तुम्ही करू शकता तुमच्या मनानुसार. पण तुमचा जर एकही गुरुवार गेला नाही तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे तुम्ही एकादशीचा उपवास पकडत नसाल तर तुम्ही मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरला त्याचं उद्यापन करू शकता. जर तुम्ही एकादशीचा उपवास पकडत नसाल तर. जर तुम्ही एकादशीचा उपवास पकडताय तर तुम्हाला ते 26 डिसेंबरला उद्यापन करता येणार नाही. मग ते तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. किंवा तुम्हाला समजा आता 26 डिसेंबरला तुम्हाला समजा काही मासिक धर्म आहे किंवा सुतक असतं, काहींना विटाळ आहे, तर तरी देखील तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं तरी देखील चालेल, काहीही हरकत नाही. फक्त ते मासिक धर्म, सुतक, विटाळ याचे नियम आपल्याला पाळायचेच आहेत. त्यामध्ये आपल्याला उद्यापन ते करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर मासिक धर्म, सुतक, विटाळ यापैकी कुठले प्रॉब्लेम असतील तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी केलं तरीही देखील चालेल, त्यामध्ये काहीही हरकत नाही. पण तुम्ही एकादशी म्हणून उद्यापन करणार नाही तर हे चुकीचं आहे. हे बघा, तुमचा जर एकही गुरुवार गेलेला नाही आहे, आता स्वामींच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने माझा एकही गुरुवार गेला नाही आहे, त्यामुळे मी माझं उद्यापन हे 26 डिसेंबरला म्हणजे मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी करणार आहे. त्यामध्ये काहीही हरकत नाही. मी स्वतःसुद्धा करणार आहे.
जर तुमचं देखील तसं असेल तर तुम्ही केलं तरी देखील चालेल, त्यामध्ये कुठलीही शंका कुशंका आपल्या मनात आणायची नाही. त्याचप्रमाणे आता राहिला प्रश्न की नैवेद्य मग काय दाखवायचा. तर हे बघा, नैवेद्य हा तुम्ही जो काय तुमच्या घरामध्ये करणार आहात उद्यापनाला, वरण भात पोळी भाजी किंवा खीर पुरी किंवा कोणी पुरणाच्या पोळ्या देखील करतं उद्यापनाला, तुम्ही जे काही करणार आहात, ज्याचा काही नैवेद्य तुम्ही करणार आहात तो तुम्ही माता लक्ष्मीला दाखवू शकता. मग आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की उपवास असतो देवांचा असं म्हणतात वगैरे वगैरे. तर हे बघा, एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान कृष्णाचा त्या दिवशी उपवास असतो. हे बघा, जर आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असेल तर श्रीकृष्णाचा उपवास असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी त्यांचं सत्यनारायण करता येणार नाही. कारण नारायणाला मुख्य प्रसाद म्हणजे काय असतो, तो शिरा असतो. आणि त्या दिवशी एकादशीच्या दिवशी हे भगवान श्रीकृष्णांचा उपवास असल्यामुळे आपल्याला, भगवान श्री विष्णूंचा उपवास असल्यामुळे आपल्याला ते सत्यनारायण करता येणार नाही. किंवा गुरुचरित्र पारायण जरी असलं तरी पण देवांचा त्या दिवशी उपवास असल्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं देखील, आपल्या गुरु संप्रदायाचं देखील त्या दिवशी उपवास असतो, म्हणून आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं देखील त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही जर एकादशी असेल तर. पण माता लक्ष्मीला कुठलाही उपवास नसतो, त्यामुळे आपण त्यांना नैवेद्य, आपण जे काही करणार आहोत आपल्या घरात ते आपण त्यांना दाखवू शकतो, त्यामध्ये काहीही हरकत नाही. पण समजा तुम्हाला एकादशी देखील आहे आणि तरी पण मग असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग आम्हाला एकादशी, आम्ही उपवास पकडतो, तर मी माता लक्ष्मीला मग काय नैवेद्य दाखवावा. तर हे बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काय होईल ते तुम्ही माता लक्ष्मीला, तुम्ही जरी उपवास पकडत असाल तरी ते माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. जर तुमच्या मनामध्ये येतच असेल डाऊट की मला उपवास आहे, मग मी माता लक्ष्मीला कसं काय हे दाखवू, तर तुम्ही 5 फळं दाखवले तरी देखील चालेल, त्यामध्ये काहीही हरकत नाही. किंवा तुमच्या घरामध्ये खीर जरी होत असली तरी देखील तुम्ही माता लक्ष्मीला ती देखील दाखवू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. पण प्लीज माता लक्ष्मीला त्या दिवशी उपाशी ठेवू नका, काही ना काही नैवेद्य दाखवूनच आपण माता लक्ष्मीचं पूजा पार पाडायची आहे. माता लक्ष्मीला असा कुठलाही नियम नसल्यामुळे आपण त्यांचं उद्यापन हे एकादशीच्या दिवशी करू शकतो. त्यांना उपाशी ठेवू नका. तुम्हाला भलेही उपवास असो नसो एकादशीचा, माता लक्ष्मीला नैवेद्य आवर्जून दाखवा. तुम्ही काहीही दाखवू शकता. तुम्हाला जर उपवास असेल, तुमच्या मनामध्ये डाऊट येतच असेल तर तुम्ही 5 फळं दाखवा, कुठली मिठाई असेल तर ती दाखवा. माता लक्ष्मीला काहीही चालतं. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जे काही होणार आहे, जर तुम्हाला उपवास नसेल तर तुम्ही उद्यापन करणार असाल तर आपल्या घरामध्ये जे काही होणार आहे ना, वरण भात म्हणा किंवा पुरी भाजी, तुम्ही जे काही करणार आहात स्वयंपाक, तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे माता लक्ष्मीला. तर या उद्यापनाच्या दिवशी जमलं तर आपल्याला ही एकादशी जरी असली ना तरी पण आपल्याला तुम्हाला कुमारिका भोजन जर घालायचं असेल तर तुम्ही कुमारिकांना देखील जेवू घालू शकता. पण शक्यतो या दिवशी हे सुवासिनींना जेवू घालायचं असतं. पण कुमारिका देखील एक लक्ष्मीचंच रूप मानली जाते आणि सुवासिन देखील लक्ष्मीचं रूप मानली जाते. त्यामुळे तुम्ही एक जरी कुमारिका आणि एक सुवासिन घातली तरी देखील चालेल. जर तुम्हाला जास्त घालायच्या असतील तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार त्या देखील घालू शकता, जास्त पण घालू शकता. पण कमीत कमी एक तरी घालण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. कारण आपण एवढं मोठं मार्गशीर्षचे व्रत महिनाभर धरलेले आहे. त्यांची दर गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा केली आहे, व्रत केलेले आहे आणि आपण एक सुवासिन आणि एक कुमारिका तर कोणीही जेवू घालू शकतो, त्यामध्ये काहीही हरकत नाही. आपली कितीही परिस्थिती वाईट असली तरी पण मला असं वाटतं. त्यामुळे तुम्हाला जर जमत असलं, पण तुम्हाला आता जमतच नाही आहे वगैरे, कारण काहींचं ऑफिस असतं असं तसं, भरपूर काहींना अडचणी पण असतात भरपूर अशा, पण तुम्ही नाही घातलं जेवू तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. पण तुम्हाला जर घालता येत असेल ना जेवू, तर नक्की एक का होईना ही घालून बघा, घालण्याचा प्रयत्न करा. एक सुवासिन आणि एक कुमारिका आपण नक्की जेवू घालू शकतो. तुम्ही त्यांना दूध केळ वगैरे जे काय तुम्ही देणार असाल ते देऊन जरी तुम्ही उद्यापन केलं तरी देखील चालेल, काही हरकत नाही. कारण प्रत्येकाकडूनच शक्य होतं असं काही नसतं. काहींना नसतं शक्य, तर ते दूध किंवा केळ यापैकी देऊन
घरी सुवासिनींना बोलून दूध किंवा केळ देऊन त्यांचा मानसन्मान देखील आपण करू शकतो, त्यामध्ये काही हरकत नाही. तर ही झाली. आता मला तरी असं वाटतं मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिली आहे. तरी देखील तुम्हाला जर काही डाऊट असेलच तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील विचारू शकता, त्यामध्ये काही हरकत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता स्वामी महाराजांची नित्य प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान स्वामी महाराज महापूजा दर्शन हे मी आपल्या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता नित्यनियमाने रोज अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते. तुम्हाला जर ती बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचप्रमाणे मी स्वामींचा रोजचा एक संदेश देखील त्यानंतर लगेचच पोस्ट करत असते. आपल्या अंधकारमय दुःखमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.